आपण जर समाजाचा विचार करत बसलो ना, तर आपण कधी जगू शकणार नाही. समाजातील 4 लोकं तुम्हाला चांगले म्हणतील आणि 4 लोकं तुम्हाला नावं ठेवतील. आणि एक गोष्ट, ती काही तुम्हाला खायला आणून देणार नाही किंवा त्यांच्यामुळे तुम्ही काही खुश होणार नाहीये. दुःखाचे कारण जरूर ते बनू शकतात. पण त्यांच्यापासून तुम्हाला काही घेणं-देणं नाहीये. तर त्यांचा विचार करून आपण कशाला आपलं जगणं सोडायचं? आपल्याच मनात येईल तसं जगायचं, तसं करायचं. कारण आपण कोणासाठी कितीही काही केलं ना, तरीही ते त्यांच्या मानसिकतेनुसारच तुम्हाला जज करतील. बरीच लोकांना आता असे आहेत, की ते समाजाचा विचार करतात, की हे काय म्हणतील आपल्याला, ते काय म्हणतील, असं केलं तर ते काय विचार करतील आपल्याबद्दल. असं करूनच ना ते काहीच करू शकत नाहीत. म्हणजे ते विचार करूनच बसतात. आता समजा ब्लॉगिंग झालं, हे झालं, हे सुद्धा सोशल मीडियावर विचार करतात, "अरे, आपण आता असे व्हिडिओ टाकले तर ते आपल्याला काही बोलतील का? आपण असं केलं तर ते काय म्हणतील का?" अरे, तुम्ही करणार आहे, तुम्ही मेहनत करणार आहे, त्याचं फळ तुम्हाला भेटणार आहे. तुमचं फ्युचर सिक्युअर होणार आहे. त्यांचं काय काम आहे? त्यांचं कामच ते आहे. तोंडाला हात नाही लावला जात कोणाच्या. म्हणून तुमचं काम करा. तुम्ही आज मेहनत कराल ना, तर तुमचं उद्या चांगलं होईल. तुमचं फ्युचर सिक्युअर होणार आहे. तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. लोकांना काय? ते आजही बोलतील, उद्याही बोलतील आणि ते बोलतच राहणार आहेत. त्यांच्या तोंडावर काही हात ठेवला जात नाही. तर ठीक आहे, नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया. बाय.